वेदच्या वडिलांचा विषय जोवर मनात घोळत आहे तोवर मलाही शांतता नाही लाभणार. पण वेदची या विषयावर बोलणं इतकं सोपं नाहीये. नाही तर मी कधीच बोलून मोकळे झाले असते. मी जर चुकून बोलले तर बाबाराव खुद काही करू शकतात. काय करू मी? मन मोकळं करायला मला बोलावं तर लागेलच ना. त्यासाठी मार्ग शोधायला हवा. लाल्या, लाल्या, तू आवाज दिलास मला? किती गोंडस आहेस रे, किती निरागस आहेस. लाल्या ऐक ना, तू मित्र आहेस ना माझा. लाल्या मस्ती करतोयस हा? ऐक ना, इकडे बघ ना, ऐक ना माझं मी काय सांगते. मी माझ्या मनातली गोष्ट शेअर करू तुला? वेद खूप चांगला मुलगा आहे रे. तू मला सांग ना, आमच्यातला गैरसमज कसा दूर करू मी? मला भीती वाटते रे लाल्या. मी मनातलं सगळं शेअर करेन आणि त्याचा काहीतरी वाईट परिणाम झाला तर? मुली, आपल्या नवऱ्याची भीती कशाला वाटायला हवी? बर, तू एक काम कर, त्याला एखादा लॉलीपॉप दे, म्हणजे तो खुश होईल आणि तू तुझ्या मनातलं बोलून टाक. लाल्या, हे कोण बोलतय रे? कोण बोलतय लाल्या? बर, मी लाल्याच बोलतोय, लाल्याचं मन. लाल्या तू बोलतोयस? मग मला सांग, तू तर माझ्या इतका जवळ आहेस, तुझ्या मनाचा आवाज एवढा लांबून का येतोय? तू मनातली शंका घेऊन गोंधळ करू नको. मी लाल्याच बोलतोय, मग मी तुझ्या सोबत बोलणार नाही. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या सोबत बोलणार नाही. मोजून लॉलीपॉप देऊ नये, जास्तच लॉलीपॉप दे मित्राला, म्हणजेच वेदला, कारण त्याला अजून कोणाला लॉलीपॉप द्यायचे असेल तर. दुसरं कोणाला म्हणजे तुलाच ना? लाल्याचं मन तू ना? ये खाली, ये इकडे ये. काय रे, तू आहेस ना लाल्याचं मन? मला फसवतोयस? नाही, ज्या लाल्याला बोलता येत नाही तू त्याला तुझ्या मनात सगळं सांगतेस, आणि मी तुझा मोठा भाऊ आहे, मला नाही सांगत. जा, मी नाही बोलत. अरे तू तरी रागवू नकोस बाबा माझ्यावर. नाही, ऐक, मी तुला एक गंमत सांगतो. मी अभ्यास केला नाही का नाही, माझी आजी खूप रागवते माझ्यावर, आबोला धरते. मी बोलायला गेलो का नाही, आजी मान फिरवते, दुर्लक्ष करते. बरं मग? मग मला कसंही तिच्याशिवाय जमत नाही ना ग. मी काय करतो माहितीये? मी ना वहीच्या पानावर सॉरी बोलण्यासाठी एक चिठ्ठी लिहितो आणि ते दप्तरात ठेवतो. शाळेत जाण्यापूर्वी माझ्या दप्तरात काय काय आहे ते आजी चेकच करते. तेव्हा ती चिठ्ठी सापडली की ती चिठ्ठी वाचते, तिचा रागच पळून जातो. तू का असं नाही करत? चेंडू, थँक्यू. तू सहज बोलता बोलता माझ्या मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. खरंच थँक्यू. थँक्यूनी काम नाही चालणार, फी तर लागेलच. आता फी काय तुझी? 4 लॉलीपॉप, म्हणजे रोजचे 2 आणि एक वेदचा राग घालवण्याचा सल्ला दिला त्याचे 2. मी तुला 6 लॉलीपॉप देते. लाल्याचं मन बनल्याचे 2 एक्स्ट्रा. लबाड कसला, मला फसवतोयस. दे टाळी.
नमस्कार मालिक. नमस्कार. अरे कुठे होतीस तू विटा? चल डबा दे लवकर, मला उशीर होतोय. ऑफिसला जायचं तुला माहिती आहे ना, सकाळी सगळी गडबड असते. ते डबा पण रेडी करून ठेवला नाही अजून. तो विटा ऐकतेस ना? विटा काय तू मलाच का विचारतेस काय झालंय? तू कसला वेळा विचार करतेस? काय झालंय बेटा? वेद आणि नलीचं भांडण झालंय. हा ठीक आहे ना, एकमेकांशी बोलत नाहीयेत. हो ठीक आहे, बघा आता नवरा बायको आहे म्हटल्यावर भांडणं होणारच ना. आणि सगळीच मतं एकमेकांना नाही पटत. काहीतरी गैरसमज झाला असेल ना. एवढं गैरसमज गैरसमज दूर करायला हवा. आता काय झालंय हेच माहिती नाहीये तर मध्यस्थी तरी काय करणार? करतो करतो. आता मी ऑफिसला जाणार आहे की नाही, वेदशी बोलतो आणि काय असेल तर त्यांच्यातलं मिटवतो. ओके, पण तू मला डबा देणं. चल ना, मला उशीर होतोय ग. हा चल. नमस्कार मालक. कमाल आहे, सगळेच मला मालक किंवा छोटे मालक बोलतात.